कधीदास विष्णूचे त्रैलोक्यावर याचा अधिराज्य तो आमच्या रक्षणाकरता आला म्हणून न देखती संबेना माता बाळा तैसा लळा पाळावा म्हणून न देखती गर्भवास अमर झाला अंतरला संसारा म्हणून न देखती गर्भवास कधीदास विष्णूचे झालेली सेवा श्रीमंत श्री मुक्ताईच्या चरणी अर्पण करतो वाणीला विराम देतो. बोलण्यात गैर प्रमाणात कधी चूक असेल क्षमा करा. बरं वाटलं त्याचा स्वीकार करा. तुमचे 20 मिनिट जास्त घेतले, काही जास्त न घेता त्यामुळं क्षमा करावी. जाता जाता आपल्याला सगळ्यांना विनंती करेल, तरुण मुलांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळा असली पाहिजे, एकादशीचं व्रत असलं पाहिजे, पंढरीची वारी असली पाहिजे, संतांचं वाङ्मय वाचन असलं पाहिजे. माता भगिनींनो, तुमच्या मुलीच्याही गळ्यात माळ घाला. उत्तर भारतातल्या मुलींच्या 50 फुटावरून माळ दिसतात. तुम्ही बा, एक मैथिली ठाकूर नावाची पोरगी सुंदर गायिका आहे, तिला शूटिंग करता तुम्ही काही काळ माळ काढली पाहिजे. तिनं शूटिंग बंद केली पण गळ्यातली माळ नाही बाजूला सारली. माळ करी पोरगी देवाबद्दल गाते आणि आपण उद्धाराकरता या माध्यमाचा वापर केला पाहिजे. भरी 2, 4, 5, 50 कार्यक्रम कमी असले तरी चालतील, पण माणसाने चांगल्या लोकांमध्ये फिरण्याची आज काळात गरज आहे. अति कमरेच्या खाली बोललं की अति पाकिट वाढायला लागले जगात. असं कधी होता कामा नाही. मला असं वाटतं ज्ञानोबारे तुकोबारे आपल्या पुढे येतील त्यावेळेला शर्मेनं आपली मान खाली जाऊ नये. काय महाराज, आपण उद्धारा करतोय. ज्ञानोबाऱ्यांनी कृपा करावी. अशा चाली म्हणावं की बोधे बाबांना आनंद वाटला पाहिजे, बोधे बाबा आपल्यावर रागवायला नको, बोधे बाबांना आपल्याकडे कोण लाज नाही वाटली पाहिजे. मी वेदातलं धन यांना दिलं नाही, यांनी ते सांभाळलं नाही, असं नको वाटायला आपल्या संतांना. किती दिलंय महाराज, असं वाजवायचं की मला काय येतं त्यापेक्षा माझ्या वैद्यबाबांना काय आवडतं याचा प्रयत्न जीवनात वाजवताना केला. कारण महाराज, हे पुण्याचं काम आहे. तुम्हाला पुण्यही मिळतं, समाजाचा मानही मिळतो, अर्थही मिळतो, लोक तुम्हाला देतात भरपूर. काय त्यात आपल्याला जर सगळं मिळत असेल आणि तरी जर आपली परंपरा आपण बुडवत असू तर मला असं वाटतं या कर्माचं फळ हवप असला तरी आपल्याला भोगावं लागणार. थोडासा लहानपणी मोठा घात झाला, पण मला गरजेचं वाटलं म्हणून मी सांगितलं. मुलींच्या गळ्यात माळ घातली पाहिजे. विनंती तुम्हाला, तुमच्या हातातलं रिमोट थोडा वेळ खाली ठेवा. सोशल मीडियाचा काळ आहे, मोबाईल खाली ठेवा. तुमच्या मुलींचं भविष्य पहा. काळ गावात घडतंय, पैठणात घडतंय, काही शेजारच्या गावात घडतंय, तुमच्या घरात सुद्धा येऊ शकतं. तरुण इज्जतदार घरातल्या पोरी पडून जाताय, लग्न करताय. त्या घरातली तरुण पोरं, बाप आई दिसायला जिवंत आहेत महाराज. पोरगी ज्या वेळेत घरातून निघून जाते ना त्यावेळेला दिसायला मायबाप जिवंत दिसतात, नाही तर ती मेलेली असतात. मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय, पाहतोय ती उदाहरणं, त्या घटना. फार विचित्र परिस्थिती. पोरी हो, तुमच्यावरती आमची मदार आहे, आमचं आयुष्य तुमच्यावर. तुम्हाला जराही वाटत नाही 20 वर्ष आम्ही तुमच्यावर जीवापाड जपलं, तुम्हाला इतकं प्रेम केलं. तुम्ही क्षणात 2, 4, 5 महिन्याच्या पोराबरोबर पडून जाता. तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्हाला आमची दया नाही येत त्यावेळेला की आम्हाला रडावं लागेल? आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करतोय पोरी, आम्हाला नाही वाटत अरे तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहावं असं सुद्धा वाटत नाही आम्हाला. आमची तयारी नसली, व्यवस्था नसली तरी आम्ही तुमच्या विवाहाची तयारी करतोय तुमच्या जन्मापासून. घरातला इज्जतदार भाऊ आहे ना मावळा शिवरायांचा, केवळ बहीण साडी नेसून आली, पाहुणे घरात आले की साडी नेसलेल्या बहिणीला ज्या वेळेला माय पाहते त्यावेळेला तर्ण बाण पर्वतासारखं कठोर हृदय असणारा भाऊ, हिमतीचा भाऊ, तुमच्या अंगावरची साडी पाहिली की त्याच्या डोळ्यात पाणी येतो. तो आईला म्हणतो, आई आपली सोनी साडी नेसली. तुमच्या काय मनात तिच्या लग्नाचा विचार आहे का ग? थांबा ना 2, 4 वर्ष. माझी बहीण काय मोठी झाली का? तिचं लग्न तुम्ही करू नका. तुम्ही नेसलेली साडी सुद्धा आम्हाला रडवते. इतकं प्रेम आहे आमचं तुमच्यावर, पण तुम्ही क्षणात आम्हाला सोडून निघून जाता. पोरिओ, दया करा आमच्यावर. आम्ही भीक मागतोय तुमच्या पुढे. तुम्ही 50,000 रुपये पगार देऊ नका आम्हाला. तुम्ही पहिला नंबर वर्गात आणू नका. तुम्ही महाराष्ट्रभर आमचं नाव कमवू नका. पण माझ्या बहिणी हो, गालाला, नाकाला, तोंडाला बोट लावून फोटो काढणाऱ्या पोरी जगात खूप आहे. पण फोटो काढायची वेळ आल्यानंतर हातात शिवलिंग घेऊन फोटो काढणारी या जगात एक बाई झाली. तिचं नाव अहिल्याबाई होळकर आहे. तिच्या पोरी आहात तुम्ही, या जिजामातेच्या लेकी आहात तुम्ही. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून तुमच्याकरता शाळा खोलणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेच्या लेकी आहात तुम्ही. असं आमचं नाव काय मातीत घालता? आम्हाला काही अपेक्षा नाही तुमच्याकडून. तुम्ही फक्त आम्हाला इज्जतीनं माहेरातून मांडव घातलेल्या मंडपातून बिर्या करण्याचं सौभाग्य आमच्या पदरात घाला. सोन्यात सजू आम्ही तुम्हाला. इतकी ताकद आहे देवानं आमच्या मनगटात दिलेली.
अडचणीच्या काळात ज्या लेकी बापाला साथ देतील त्यांचा अडचणीचा काळ दूर करून सुखाचं आयुष्य देणं हे कर्तबगारी सुद्धा भावाची आणि बापाची आहे. आम्ही ती पार पाडायला तयार आहे. तुम्ही फक्त आयुष्यातलं प्रत्येक पाऊल तोलून मोजून टाका. पुरी हो ही विनंती तुमच्या चरणात. मला तुमचा भाऊ समजा. कीर्तन प्रवचन ऐकले पाहिजे. ज्ञानेश्वरीचं गाथेचं पारायण केलं पाहिजे. मंदिरात मस्तक टेकवल्यानंतर, शाळेच्या विद्यालयात गेल्यानंतर आपल्या इज्जतदार बापाचा आणि कष्टकरू मायेचा चेहरा आपल्या नजरेसमोर असला पाहिजे. तुमचं नाही पाऊल वाकडं पडणार. जाता जाता तरुणांना सुद्धा आवर्जून सांगेल, चोरी जारी मांस मिदिरा सट्टा पत्ता सोडा. मित्राच्या वाढदिवसाला बिअरच्या बाटल्या काय उडवता. आईचा आणि बापाचा सन्मान करणं शिका. चुकीच्या लोकांबरोबर मैत्री करू नका. तुम्ही या कीर्तनातून घरी जायला लागलात पण तुमच्या नजरेला एखादी बापाच्या चोरून जिन्यात मोबाईलवरती बोलणारी पोरगी 11:15च्या सुमारास दिसली तर कीर्तनात बसलेल्या कातपूरच्या तरुणाने 4 पायऱ्या वरती चढून त्या पोरीचं थोबाड फोडण्याची ताकद ठेवली पाहिजे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात. थोबाड फोडून हातातला मोबाईल बापाच्या हातात देऊन सांगावं, काका जातीची, पाताची, धर्माची, पंथाची, कुठली नात्यातली नाही तुमची पोरगी माझी, पण तुमची पोरगी तुम्हाला फसवते हे नाही उघड्या डोळ्यानं पाहू शकत. तुम्हाला फसवते हे वाट समजल्याबरोबर थोबाड फोडलं तिचं आणि तिचा मोबाईल तुमच्या हातात दिला. काका राग आला असेल तुम्हाला तर माफी मागतो. राग नाही रे पोरा. तो बाप तुमच्या पाठीवरून हात फिरवून म्हणेल, अरे आज समजले या कातपुरात शिवाजी महाराजांचे मावळे राहतात. ती किंमत तिशीच कमवायची असते, ती कीर्तनातून कमवता येते. आपल्या लेकीबाडी, आपली पुरा आपण सांभाळायची असतात. व्यसनं सगळ्यांनी सोडली पाहिजे आणि दररोज 50 वेळा ज्ञानेश्वरीच्या कीर्तनात बसलेल्या लोकांनी ऐकल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे. माना काय डोलवता कीर्तनात. मुसलमानाचं पोरग 5 वेळा नमाज पठण करतं. 5 मोठ्या पदावर गेलं तरी तुम्हाला काय लाज वाटते हरिपाठात टाळ घ्यायची. तुम्ही घ्या टाळ, गळ्यात माळ घाला. स्मशानभूमीत तुळशीचं पान समोर नसतो उद्धार होत, माळ घातल्यावर उद्धार होतो. तुकोबरांना माळ दिसली पाहिजे मरायच्या अगोदर. मेल्यावर मुक्ती नाही, जिवंतपणात जीवनमुक्त अवस्था साध्य करणारा वारकऱ्यांचा संप्रदाय आहे. त्यामुळे इथं बसायचं असेल तर सूत्र सांभाळलं पाहिजे. इथं गर्दी करण्यात मजा नाही.